समर्थ श्रीराम. दशक 7 समास 1 मंगलाचरण. या समासात समर्थांनी अभ्यासाला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. अभ्यास सारणी विद्या म्हणजे विद्या अभ्यासाला अनुसरणारी आहे. हे समर्थांचं वचन पृथ्वी मोलाचं आहे. परमपूज्य के.व्ही. बेलसरे यांनी सद्गुरूंची अतिशय मार्मिक व्याख्या केलेली आहे. सच्चिदानंद स्वरूपाचा साक्षात अनुभव आल्यामुळे संपूर्ण ज्ञान आणि उत्तम कर्म यांचा मनोहर संगम ज्यांच्या जीवनात आढळतो तो सद्गुरू होय आणि त्यांच्या सहवासात अभ्यास पक्का होतो. समर्थकालीन समाजामध्ये संस्कृत भाषेचं अतिशय वर्चस्व होतं. सर्व ज्ञान संस्कृतातून प्रसारित होत असायचं. समर्थांना अनेक भाषांपैकी संस्कृत भाषेवर सुद्धा उत्तम पकड होती. पण सामान्य जनांकरता त्यांनी आत्मज्ञान प्राकृत भाषेत मांडून रूढीला छेद दिला. समाज प्रचलित अशा प्राकृत भाषेत लोकांना जीवनाचं मर्म सांगून आपल्यावर थोर उपकारच केला. अन्यथा आज सुद्धा आपण या ज्ञानापासून वंचित राहिलो असतो खचितच. परंपरेच्या अभिमानी लोकांनी दिलेला त्रास आणि वाग्बाण त्यांनी आपल्यासाठीच सोसलं. त्यांना शतशः साष्टांग नमन. खरं तर दासबोध 7व्या दशकापर्यंत लिहून पूर्ण झाला आणि तिथे ग्रंथाचा शेवटा आला असं समर्थ लिहितात. नंतर आधीच लिहिलेला ज्ञानदशक त्याला जोडला हे सुद्धा आपण पूर्वी पाहिलेलं आहे. मंगलाचरणात श्री समर्थ गणेशाचं, शारदेचं, सद्गुरूंचं वंदन करतात. मग ते श्रोत्यांना, वाचकांना म्हणतात की संसार हेच एक मोठं दीर्घ स्वप्न आहे. सर्व माझं आहे ही एक भ्रांती आहे. त्यामुळे हा मनुष्य खूप कष्ट भोगतो. ज्या माणसाला चित्त स्थिर करून एकाग्र करता येत नाही त्याने अद्वैत ग्रंथ वाचण्याच्या भानगडीत पडू नये. प्रथम स्थिर बुद्धीचा अभ्यास करावा. केवळ विद्वत्तेने जे कळत नाही ते सत्समागमाने कळतं. भाषांचा भेद तर मुळीच ठेवू नये. मराठीमध्ये हा ग्रंथ व्यक्त केल्याने संस्कृतामध्ये एवढा अर्थ भरलेला आहे हे लक्षात आलं. संतांनी सांगितलेल्या अध्यात्म विवेचनामध्ये स्वानुभवाचा ओलावा असतो आणि म्हणून सत्संग नितांत आवश्यक आहे. आजचा आपला सत्संग स्टार नोटमध्ये काय सांगतोय? दासबोध इज नथिंग बट द फिलॉसॉफी ऑफ डेव्हलपमेंट इन ऑल डायमेन्शन्स. हे एक विकासाचं तत्त्वज्ञान आहे आणि ज्याने त्याने आपला विकास करून घेण्यातच श्रेयस्सता आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम.